घेतय कोणी म्हाताऱ्या माणसाचं, कोणी मुका नाही घेत कोणी. पण लहान बाळाचा पटपट त्या गवळणींनी मुके घ्यावेत आणि तिने लोणी खाल्ले असं त्याचा सुगंध यावा नाही का. आणि ती गवळण म्हणते काय सांगू यशोदे, की पोरग तुझं रांगताना दिसतंय खरं, पण हे काय काय उद्योग करतोय. येणे माझे कवाड उघडिले, येणे शिंके ओ तोडिले, बक्षिले ओलांडिले ताकाचे. ती गवळण सांगते काय काय करते हे पोरग. परमात्मा त्या वाड्यातून जसा बाहेर पडला ना, जसा वाड्यातून बाहेर पडतोय तसं सगळे लहान लहान गोपाळ जवळ आले. आणि गोपाळ जवळ आल्यानंतर सगळ्या गोपाळांकडे पाहू लागला परमात्मा. अरे काय म्हणले सगळे तुम्ही उदबत्ती छाप सगळे दिसताय, तुम्हाला काही खायला वगैरे मिळतं का नाही. म्हणले देवा आम्हाला काहीच खायला मिळत नाही. म्हणले मग दही दूध लोणी कुठे जातं. म्हणले काय नाही सगळं जातं म्हणले मथुरेला, आम्हाला काहीच मिळत नाही. इथं तशीच परिस्थिती नाही का. राजूरमध्ये बी तसंच आहे सगळं ते म्हशीचं दूध गायांचं दूध सगळं डेअरीला जातं. एखादा पाहुणा जरी आला ना त्याला काळा चहा करून द्यावा लागतो. सगळं लोकांचीच भरती. महाराजाला तर महाराज गाई भरून तर वाड्यात दिसतात, म्हशी दिसतात आणि चहा आणला तर सगळं त्याच्यात पाणी ओतूनच चहा आणलेला. उगं एवढं दूध टाकायचं त्याच्यात. अरे सगळं डेअरीला काहीच नाही. अरे गोपाळ म्हणायचे देवा आम्हाला काहीच खायला मिळत नाही. आणि मग देवाच्या सोबत यायचे, देवाच्या घरी यायचे, देवाच्या सोबत गेलं ना एखादी गवळण देवाला लोणी खायला द्यायची. देवाच्या सोबत राहून त्या गोपाळांना चांगलं खायला मिळायला लागलं. चांगले काय काय गोपाळ म्हणाले देवा अरे खरं तुझ्या सोबत आल्यापासून आम्हाला चांगलं खायला मिळतंय. चांगल्याची संगती केली ना चांगलंच खायला मिळतं बघ. एखाद्या बेवड्याची संगती केली की त्याला ते बेवडाच होतं मनुष्य. इच्छा नसताना अरे घे एक गोट काय होत नाही त्याला, बघ आपण काय होत. सुरुवात अशीच होती. मग त्याला सप्ताह कळत नाही, त्याला लग्न कळत नाही, त्याला गाव कळत नाही, मंदिर कळत नाही. एकदा त्याची वेळ झाली की बरोबर तिकडे जाऊन तो पिऊनच येणार तिकडे. असं आहे अवघड परिस्थिती आहे. म्हणून संगती चांगली करायची. ते गोपाळ म्हणायचे देवा आम्ही तुझ्या संगतीत आल्यापासून आम्हाला चांगलं खायला मिळायला लागलं. तुझी संगती आम्हाला इतके दिवस आमची काय चालली होती, नुसती धावपळ चालली होती आमची. आम्हाला काही खायला मिळायचं नाही, सगळं दही मथुरेला जायचं. पण तुझ्या सोबत आल्यापासून आम्हाला माखन मिश्री खायला मिळायला लागली. मिश्री म्हणजे खडी साखर बरं का, लक्षात ठेवा. अशा पद्धतीने तुझ्या सोबत आल्या आम्हाला चांगलं खायला मिळायला लागलं. ठीक आहे माझ्यासोबत खायला मिळतं ना, चला म्हणले माझ्यासोबत. पहिल्या चरणामध्ये म्हणतात की देव त्या गोपाळांना म्हणतोय तुम्हाला भरपूर खायला मिळतं ना माझ्यासोबत चला मग, पण मी सांगतो तसं देत करावं लागेल. मी सांगितलं तसं जर वागाल तर तुम्हाला मी भरपूर खायला देते. लक्षात ठेवा मोठ्याच्या संगतीत गेले की आपल्याला भरपूर खायला मिळतं. मोठ्याची संगती म्हणजे नेमकं कोणाची, गावात जी माणसं सज्जन माणसं आहेत, भगवत भक्त आहेत, वारकरी आहेत,
त्यांच्या जर सोबत गेला तर तुम्हाला चांगलं सात्विक भोजन खायला मिळेल. वारकऱ्यांना जे देतात ना लोक काही म्हणून देत नाही, वारकऱ्याला सात्विकच भोजन घालतात. मग असं जर चांगलं एकदा खायला मिळू लागलं की माणसाला सारखी इच्छा होते, खादलेसे खावे वाटे, परत परत खायला आवडतं. आणि मग जर तुम्हाला जर पाहिजे असेल तर मग अशा मोठ्यांच्या संगतीत, देवाच्या संगतीत गेलं पाहिजे. गोपाळ म्हणू लागले, देवा तुझ्या संगतीत आल्यापासून आम्हाला भरपूर खायला मिळू लागलं. मग मी सांगतो ते करा. काय करा? हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी बोलू नका फक्त. म्हणजे काय, अवांतर बाकीच्या पारमार्थिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर बाकीच्या प्रापंचिक जीवनातल्या चर्चा करायच्या नसतात कधी सप्ताहामध्ये आल्यानंतर. या मंडपात आलं की कसल्या प्रकारची घरची चर्चा करायची नाही. का तर या ठिकाणी अवांतर गप्पा मारत बसायचं नाही. जे पाहिजे ते घ्यायचं, आत्मसात करायचं. जीवनामध्ये काही बदल झाला पाहिजे या पद्धतीने जीवन जगायचं. म्हणजे मोठ्यांची संगतीचा फायदा होतो. आणि जर आपण इथेही राहून जर त्याच गोष्टी करू लागलो, आपण प्रपंचातही तेच करतोय, परमार्थात आल्यावरही तेच घडत असेल तर आपण आपल्याला समाधानही मिळत नाही का, आनंदही मिळत नाही आणि मग दुःख झाल्याशिवाय राहत नाही. मग जर परमार्थ करून जर दुःख होत असेल तर त्या परमार्थाला उपयोग नाही, त्या परमार्थाला भजनालाही उपयोग नाही. म्हणून देवाच्या संगतीत राहून देवाच्या व्यतिरिक्त दुसरं काही न करता त्याच्याकडेच लक्ष लावून अंतरी, नाही का, ज्ञानोबाने म्हणतात, एकदा त्या परमात्म्याकडे एकदा लक्ष लागलं की मग बाकीच्या काही गोष्टीवरती सगळ्या बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवल्या गेल्या पाहिजे. देव तेच सांगतायत, तुम्हाला माझ्या ठिकाणी जर तुम्ही एकरूप जर झालात तर निश्चितपणाने मग तुम्ही बाकीच्या अवांतर गप्पा मारत बसायचे नाही. मी तुम्हाला भरपूर देतो. परमात्म्याच्या संगतीत गेल्यानंतर काय मिळतं जे तुम्ही पाहिलं नसेल ते तुम्हाला उपभोगायला मिळतं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतो, नाही नाही देखिले ते मिळे, जे तुम्ही पाहिलं नाही ते उपभोगायला मिळेल. भोग सुखाचे सोहळे, सगळे सुखाचे सोहळे आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतात असतात. विठ्ठल विठ्ठल. आपल्या जीवनामध्ये जे सोहळे होतात ना ते न टिकणारे आहेत. आणि परमात्म्याच्या संगतीत गेल्यानंतर जे सोहळे मिळतात, साधू संतांच्या संगतीत गेल्यानंतर जो सोहळा आपला होतो आणि त्या सोहळ्याचा जो आनंद मिळतो, एरवी कुठल्याही जीवनात सोहळ्याचा आनंद मिळत नाही. प्रापंचिक जीवनामध्ये आपल्या बरेच सोहळे आहेत, नाही का. जन्माचा सोहळा आहे, नंतर लग्न सोहळाच आहे, अनेक सोहळे आहेत. काही काही मुलं जर चांगले असतील, आपल्या वडिलांचं वय झालं 80 वय जर झालं तर सहस्र चंद्र दर्शन सोहळा, तोही सोहळाच असतो. जन्म मृत्यूचा हा देखील सोहळा आहे. पण सोहळा होण्यासाठी जन्माचा सोहळा करतात, पण मृत्यूचा सोहळा सर्वसामान्य माणसाचा होतो. ती अंत्ययात्रा होते, सोहळा होत नाही. सोहळा भगवत भक्ताचा होतो. ज्या दिवशी संत महात्मे या भूतलावरतून निघून जातात त्या दिवशी त्या तिथीला देखील ती तिथी पुण्यवान होते. ज्या तिथीला देह ठेवतात त्या तिथीला ती तिथी देखील पुण्यवान होते आणि त्यांचा सोहळा होतो. ज्ञानोबारांचा सोहळा, जगद्गुरु तुकोबारांचा सोहळा, सोपान काकांचा सोहळा, ज्या तिथीला त्यांनी समाधी घेतली त्या तिथीला तो सोहळा होतो. आणि तो सोहळा कोण करतो तर परमात्मा करत असतो. लक्षात ठेवा. धन्य दिवस आजी झाला सोनियाचा,
सोहळा भक्ताचा आरंभीला. ज्ञानोबराय, जगद्गुरु तुकोबराय, सर्व संतांचा सोहळा भगवान परमात्मा करतो, त्यांचा सोहळा होतो. तुमचा माझा सोहळा होत नाही. तो सोहळा करण्यासाठी भगवंताचं चिंतन करावं, नामस्मरण करावं. अखंड देवाचं चिंतन झाल्यानंतर आपला देखील सोहळा होईल. विठ्ठला विठ्ठला संतांच्या संगतीत गेल्यानंतर आपल्या जीवनामध्ये सोहळे प्राप्त होतात. देवाच्या संगतीत गेल्यानंतर आपल्या जीवनामध्ये सोहळा होतो. आपण आपलं जीवन निश्चिंत पावतो. नाहीतर आपली प्रपंचाने काय झालेली आहे, निश्चिती झालेली आहे. निश्चिती वेगळी आणि निश्चिंतपणा वेगळा. बरोबर आहे ना. निश्चिती कशाने होती, दुःखाने, बाकीच्या सगळ्या गोष्टीने. खूपच पाऊस झाला, लोक म्हणतात काय करावं, पावसाने आमची पार काय केली, निश्चिती केली. निश्चिंताने निश्चिती जवळच वाटतं की नाही, पण निश्चिंतपणा वेगळा आणि निश्चिती होणं वेगळी. काय करावं, आमच्या मोठ्या पोराने ना पार आमची पार काय केली, निश्चिती केली. काय झालं, काय सांगावं त्याला. इतकी 2-4 स्थळं आली, 2-4 ठिकाणची स्थळं आली, पण तो काही नाहीच म्हणतो. असं नाही करायची, तसं नाही करायची. पार त्याच्या लग्नामुळे आमची काय झाली, पार निश्चित झाली. संसारामध्ये जी होती ती निश्चिती होते आणि परमार्थामध्ये ती निश्चिंत होतो. आता निश्चिंतीने परमार्थामध्ये निश्चिंत होतो मनुष्य. आता कोठे धावे मन तुझे चरण, हे निश्चिंतपणाचे लक्षण आहे. देवाच्या ठिकाणी गेल्यानंतर, देवाच्या जवळ गेल्यानंतर मनुष्य निश्चिंत होतो. तसं संत महात्मे भगवंताच्या संगतीत गेल्यानंतर ह्या संतांचे उद्गार आहे, देवा आम्ही आता निश्चिंत झालो, नाही का. आणि निश्चिंत होण्याला फार महत्व आहे. आपली वसवस चालू आहे. किती वसवस चालू आहे, फार वसवस चालू आहे. सगळ्याच बाबतीत वसवस चालू आहे. म्हणून ती वसवस थांबल्या गेली पाहिजे. वसवस करायचंच नाही. विठ्ठला विठ्ठला आयुष्यामध्ये आपली सगळी वसवस चालू आहे आणि त्याच्यामुळे फटफजिती होती आपली. त्या वसवशीमुळे आपल्या चेहऱ्यावरचा भाव प्रसन्न राहत नाही. आपले चेहरा असा काळवंडल्यासारखा होतो. नेहमी कधी बघितलं ना, काय काय माणसाचा चेहरा असा दिसतो की नेमकी ते गाव्यावरून आलेत काय की असं वाटतं. चेहरा कसा प्रसन्न असावा पाहिजे, लक्षात ठेवा. हा, आता दहाव्याला गेल्या इच्छा नसताना तिथं चेहरा असा पाडून बसावं लागतं. इच्छा नसत्या, पण त्या दुःखामध्ये सहभागी झालो असल्या कारणाने आपण काय करतो, असं चेहरा पाडून बसतो तिथे. काही काहींचं लग्नात गेलं तरी चेहरा त्यांचा तसाच, कसा होडीली गौरी कैसा दिशे तोंडावर. कवा बघावं त्यांची गौरी फुटल्यासारखाच चेहरा, कधी तसा नसावा. माणसाचा चेहरा प्रसन्न असावा. प्रसन्न चेहरा कशाने होतो, साधू संतांच्या संगतीत प्रसाद जर भक्षण करायला मिळाला तर तो प्रसाद जर आपल्याला सेवन करायला मिळाला तर त्याच्यामुळे प्रसन्नता येते. स्वतः भगवान गीतेमध्ये सांगतात, अर्जुना प्रसाद कशालाही म्हणायचं नाही, प्रसाद त्याला म्हणायचं की जो प्रसाद खाल्ल्यानंतर आपल्या जीवनामध्ये प्रसन्नता येते, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होते. भगवान गीतेमध्ये म्हणतात, प्रसादे सर्व दुःखानां हानिरशोपजायते प्रसन्न चेतसो ह्यासु बुद्धी पर्यवतिष्ठते. बुद्धीला चालना मिळते. जो प्रसाद खाल्ल्यानंतर, काय लोक म्हणतात नाही प्रसाद आहे घ्या, अरे ते 13व्याचं जेवण आहे, तो प्रसाद म्हणत नाही त्याला. प्रसाद कशालाही म्हणतो आपण, नाही का. त्या नारायणाची पूजा करतो ना आपण घरामध्ये, काय म्हणतात पूजा केल्यानंतर आज तो काय, तो शिराच, पण ते देवाला प्रसाद ठेवल्यानंतर तो काय होतो, प्रसाद होतो. आता ज्याला शुगर आहे ते खात नाही, तर म्हणतो मला एवढं आणि प्रसाद आहे घे, सगळं शुगर बिगर जाईल तुझी. त्याला माहितीये हे प्रसाद खाल्ला की आपली शुगर वाढलीच. प्रसाद कशालाही म्हणायचं नाही, प्रसाद त्याला म्हणायचं. मग तो प्रसाद एखादा वाक्यरूपी सुद्धा प्रसाद असू शकतो. एखादा वचनाच, एखाद्या संतांनी वचन सांगितलं ना, तो देखील आपल्या जीवनामध्ये प्रसाद होतो. काय कशाला प्रसाद बनावं हे कळलं पाहिजे. म्हणून तो प्रसाद घेतल्यानंतर आपल्या बुद्धीला चालना मिळते आणि त्या प्रसादाचा परिणाम चेहरा प्रसन्न होतो माणसाचा. म्हणून प्रसाद खाल्ला पाहिजे, नाही का. काल्याचा प्रसाद खाल्ला पाहिजे. 7 दिवस नाही आला तरी चालते, पण प्रसादाच्या वेळेला आपण इथं आलं पाहिजे. 7 दिवस नाही येतात, काही कामामुळे येता येत नाही, कशामुळे येतात नाही, अडचणी असतात.
पण प्रसादाच्या दिवशी का होईना प्रसाद मिळतो, पण अधिकार त्याला मिळतो बरं का. प्रसाद कोणालाही मिळत नाही, मिळतो, आला तर मिळणारच तुम्हाला प्रसाद, पण घेण्याचा अधिकार देखील प्राप्त झाला पाहिजे. 7 दिवस ज्यांनी सेवा केली त्यांना घ्यायला अधिकार तर आहेच, पहिला मान देखील त्यांना प्रसाद घ्यायला मिळतो. आजच यायचं आणि सगळ्याच्या पुढं बसायचं आणि बसून पहिले महाराज प्रसाद देताना पहिले मलाच दिला पाहिजे प्रसाद, अशी काहींची अपेक्षा. मी गावचा कोण आहे, कोणी असू देतो, आम्हाला काय करायचे, पण प्रसाद मागत असताना अधिकार आपला नाहीये, आपल्याला दिला तर आपण घेतला पाहिजे. नाहीतर अधिकार कोणाचा आहे, ज्यांनी 7 दिवस ज्यांनी जी जी सेवा केलेली आहे ते प्रसाद घेण्याचे अधिकार आहे खऱ्या अर्थाने. मग काही लोक या ठिकाणी सतरंजी टाकले असेल त्यांचा अधिकार पहिला आहे, रांगोळी काढली असेल, ज्यांनी विना घेतला असेल 7 दिवस, काही लोकांना विना घ्यावा लागतो म्हणून देवळाकडे फिरकतच नाही बरं का, असे काही बहादर असतात. अरे विण्याचा प्रहर घ्यायला मिळणं म्हणजे भाग्य असावं लागतं. कोणाच्याही गळ्यात विना जात नसतो, गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालावं लागते, कपाळावरती गंध असावा लागतो आणि मग विना घ्यायचा अधिकार आहे. काहींना त्याचं गमकच माहित नाही, काय करावायचं असते काय नाही, काही आपण माहिती नाही आपल्याला. काही माळ घालतात आणि एकादशीच करत नाही, माळकरी एकादशी करत नाही. काहींना रामनवमीचा उपवास नाही, एकादशीचा उपवास नाही. इथं सर्वांना उपवास होते ना रामनवमीचा, सगळ्यांना नाही, इथं बसलेल्या सगळ्यांना भाविकांना रामनवमी होती ना, आपल्या सप्त्यात होती ना, सगळ्यांना उपवास होता का? 12 वाजेपर्यंत. अहो एकादशी सारखा उपवास करायचा असतो नाही का? कसा उपवास करायचा असतो? एकादशी सारखा उपवास करायचा असतो. पर्वकाळ ही पर्वकाळ सांगितलेले, रामनवमी, कृष्णाष्टमी, वामन जयंती, नरसिंह जयंती आणि उत्तम शिवरात्र. पर्व विशेष भागवत धर्मी असे, पर्व विशेष भागवत धर्मी, रामनवमी, कृष्णाष्टमी, वामन जयंती, नरसिंह जयंती आणि उत्तम शिवरात्र, हे 5 उपवास आणि वर्षाच्या 24 एकादशी किती झाले? 29 उपवास आपल्या वारकऱ्यांना सांगितले. ज्यांनी गळ्यात माळ घातली त्यांनी हे एवढे 29 उपवास करायचे. नाही आम्ही फक्त मोठ्या एकादशी करतो. आता मोठ्या एकादशी छोट्या एकादशी काय असते? विशेष फक्त यात्रा सांगितली की देवाने सांगितलं बाबा मला आषाढीला कार्तिकीला विसरू नका. तशा मोठ्या वाऱ्या 4, पण तशी प्रत्येक वारीच आहे नाही का. काल झालेली जी वारी होती ती चैत्र वारी नाही का. 4 वाऱ्या आहेत, माघ वारी, चैत्र वारी आणि कार्तिक आणि आषाढी, हे 4 महत्वाच्या वाऱ्या सांगितल्या. त्या वेळेला देवाकडे गेलंच पाहिजे. एरवी नाही गेलं म्हणजे एकादशी करायची नाही अशातला भाग नाही. एकादशी करायची, रामनवमी करायची, रामनवमीच्या दिवशी एकादशी सारखा उपवास करायचा असतो. तुम्ही खुशाल 12 वाजता जेवलात, काही वाटलं नाही तुम्हाला? असं नाही करायचं. एवढ्या वेळेला होत आता माहित नव्हतं, मागच्या वेळेला इथून मागे माहित नव्हतं. एकादशीच्या दिवशी अन्नदान करणं म्हणजे महापाप आहे, लक्षात ठेवा. आणि ते राजूरमध्ये होत आहे, बरोबर ना. एकादशीच्या दिवशी तुम्ही खुशाल लोकांना जेवायला घातलं, तुम्हाला कळायला पाहिजे लोकांना एकादशीच्या दिवशी अन्नदान कसं करावं. जगातली सर्व पाप अन्नावर येऊन बसतात एकादशीच्या दिवशी, आणि ते आपण अन्न न खाऊन पाप खाल्ल्याचं पण पाप लागतं. ते पाप खातो आपण, नुसतं अन्न नाही खात, ते आपण अन्न न खाऊन ते पाप खात असतो. एकादशीचा अन्नपान जे नर करती भोजन, श्वान विष्ठे समान आदमजन ते एक. कुत्र्याची घाण खाल्ल्याचं पाप लागतं. एकादशीच्या दिवशी अन्न खाणं म्हणजे विठ्ठला विठ्ठला. परत ते काय रोज एकादशी 15 दिवस एकादशी पण होती ना सप्त्यात, त्या दिवशी सुद्धा स्वयंपाक केला ना. काहीतरी वाटायला पाहिजे राव तुम्हाला. काहीच नाही अजिबात. विनंती तुम्हाला लक्षात ठेवा, आमची विनंती एकादशीच्या दिवशी ज्यांची पंगत असते, तुम्ही वरईची भात करू शकता, आमटी करू शकता शेंगदाण्याची,
भरपूर काय फराळाचं करू शकतो. बरं एका एकादशीने काही जीव जातो का माणसाचा? काही जरी नाही मिळलं ना, माणूस असं सांगतात की 21 दिवस मनुष्य मरत नाही, काहीच नाही मिळलं बरं का, काही नाही मिळू द्या. हा आता सगळ्यांना सांगा नंतर एकादशी करायची म्हणून. तुम्ही करता पण बाकीच्यांचं. खुशाल लोकांनी अन्नदान केलं, अन्न नाही करायचं त्या दिवशी, अन्न शिजवायचं नाही. 15 दिवस एक एकादशी कार्य करशी काय तुझा जीव जातो एकादशी. काय जीव जातो का माणसाचा? तुकोबाराय म्हणतात फराळाच्या दिवशी आपला जीव जाणार आहे का? नाही जाणार. मग आपण एकादशी केली पाहिजे. साधू संतांच्या घरची कुत्री, मांजर, घोडा एकादशी करतो, बैल वैरण खात नाही. कोणाचं सांगते मी? वारकऱ्यांच्या संगतीत गेलेल्या जनावरांचं सांगते. आमच्या मराठवाड्यातील एक मोठे महान संत होऊन गेले, बापूसाहेब महाराज ठाकूरबुवा. त्या ठाकूरबुवांच्या घरी एक घोडा होता. दर पंढरपूरला दर वारीला जायचे. तो घोडा थकला, जरा घोड्याला आजारी होता, म्हणून घोड्याला न नेता स्वतः महाराज पायी गेले पंढरपूरला. बऱ्याच अंतरावर गेल्यावर एक 4-5 दिवस झाल्यानंतर घोड्याला जरा बरं वाटायला लागलं आणि घोडा बघतो इकडे तिकडे, अरे मालक तर गेले पंढरपूरला, कोणी सोडे ना त्याला, फक्त खायला प्यायला टाकायचे आपले काय असेल त्याचं ते, पण त्याला काही दम निघेना. त्याने ते लगाम होतं ते तोडला आणि निघाला तो. त्याला माहित होतं दरवेळेला जायचा तो. बरोबर पुढे दैठण्यावरून गंगाखेडवरून परळी, वैजनाथ, अंबाजोगाई या दिशेने तो असं पंढरपूरच्या दिशेने निघाला. महाराज जिथं थांबायचे मुक्कामाला त्या ठिकाणी बरोबर पोहोचला. काय रे, तुला बरं नाही म्हणून तुला सोडलं, कशाला आलास तू? तिथं बसला. बरं नव्हतंच त्याला, तरी तब्येत बरी नव्हतीच. पंढरपूर पर्यंत तसाच गेला. महाराजाला बसा म्हणायचा, म्हणजे सारखं तो समोर यायचा. महाराज म्हणायचे, अरे तुला बरं नाही, नको राहू दे. बोलायचे त्याच्याशी. आणि पोहोचले पंढरपूरला. दशमीच्या दिवशी पोहोचल्यानंतर दशमीला त्या घोड्याने देह ठेवला. लक्षात ठेवा, दशमी आपली वारी देखील त्यांनी पूर्ण केली. त्या घोड्याला दर महिन्याला, दर 15 दिवसाला एकादशी असायची. घोडा त्या दिवशी हराळी खायचं नाही, तुमचे ते हरभरे खायचं नाही, काही खात नसायचा घोडा. का? तर त्याला एकादशी असायची. मोठ्या साधूची संगती घडली, त्या घोड्याने एकादशी करावी. कमाल वाटते. काय परिणाम आहे संगतीचा. एवढा मोठा सप्ताह चालू आहे आणि धडधडीत आपण ज्यांचे अनुयायी म्हणून घेतो, वैकुंठवासी प्रातस्मरणीय कोंडाजी बाबा डेरे ही तपोभूमी आहे. त्यांनी जीवन वाहिलं या भूमीसाठी. आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी साधू बाबा वायकर, मोठ्या मंडळींनी आपल्याला परमार्थ शिकवलेला आहे. आपल्या पुढच्या पिढीला देखील तो परमार्थ पोहोचला पाहिजे. सप्ताहामध्ये आपण अन्नदान करायचं नाही. ज्याला खायचे त्यांनी घरी खा, आम्ही सप्ताहामध्ये तरी तुम्हाला खायला घालणार नाही, असं ठरवायचं. सप्ताह कमिटीने म्हणायचं, ज्याला पंगत घालायचे त्यांनी फराळाचं घाल, नसल घालायचं तर आम्ही पंगतच ठेवणार नाही. त्यांनी आपल्या घरी त्या दिवशी पंगतच करायची नाही. करणारा जर म्हणत असेल तर आम्हाला नाही जमणार, आम्ही फक्त अन्नच करू, तू तिकडे कोणालाही जीव घाला, आम्हाला तुझी पंगतही नको. लक्षात ठेवा, एकादशीच्या दिवशी अन्नपान ग्रहण करायचं नाही. अशुद्ध विटाळशी ते फळ भक्षिता तांबूळ. ऐका व्रताची महिमा, ऐका व्रताचे महिमा. एकादशीच्या दिवशी व्रताचं महिमान सांगितलंय. ऐका व्रताची महिमा. नेहमी आचरती जन, नेहमी जे आचरण करतात ना, एकादशी करतात,
गाती जे गातात, नाही गाता आलं तर निदान कीर्तन ऐकतात. गाती ऐकती हरी कीर्तन. ते कोण आहेत? ते समान विष्णूशी, ते भगवंतासारखे आहेत. भगवंतातून त्यांच्यात काही फरक राहत नाही. म्हणून अशा पद्धतीने आपण व्रत केलं पाहिजे, नाही का. आणि असं जर केलं तर निश्चितपणाने आपल्याला व्रत वैकल्य सांगितलेले. विठ्ठला विठ्ठला काहीही खाऊन आणि काहीही पिऊन पोट भरायचं नाही. चांगल्या प्रकारचं चांगल्यांच्या संगतीत जाऊन पोट भरायचं. देव म्हणतात तुम्ही काळजी करू नका, माझ्या सोबत तर चला तुम्ही. आणि म्हणून देवाने सगळ्या गोपाळांना घेतलं. काय त्या गोपाळांची नावं? पेंद्या, सुदामा, व्रजा, वाकड्या, बोबड्या, नाही का, असे सगळे गोपाळ घेतले. चला म्हणले तुम्हाला भरपूर खायला जातो. पण कुठं जायचं देवा? अरे आपल्याला असं खायला मिळत नाही ना, मग आपण चोरी करून खाऊ. असं काय कृष्णा आम्हाला चोरी करायला शिकवतो? सगळे गोपाळ एकत्र आले बरं का. आणि त्या गोपाळांचा आता मंडळ तयार झालं की त्याचा अध्यक्ष बी आला बरं का. आता जसे तुम्ही तंटामुक्त अध्यक्ष आहेत, तसं गावचा नाही का, तसं ते अध्यक्ष मंडळ तयार झालं नाही का. आणि ते मंडळाचा अध्यक्ष पेंद्याला बनवला. पेंद्या जरा हुशार होता, आगाव होता जरा. पेंद्याला अध्यक्ष बनवलं. म्हणले चला, म्हणजे देव म्हणले जायचंय आपल्याला, पण एक सांगतो तेवढं लक्षात ठेवा. आपण निघालोय पण आपल्याला असं मिळणार नाही खायला. मग आपल्याला चोरी करायची. मग चोरी करायची म्हणल्यावर चोरी करायला काय काय लागतं नाही का? कोयता, कुऱ्हाड, नाही का, असं काय काय लागतं चोरी करायचं म्हणलं? ते घोडा, नाही का. अजून काय लागतं चोरी करायचं म्हणलं? काय लागतं दादा चोरी करायला? काय काय लागतं? काठी बी लागते का? बरं, अजून अजून काय लागतं चोरी करायला? मला काय माहिती म्हणा, मी काय चोर आहे का काय? मला विचारित हे बी खरं आहे, बरोबर आहे. असं विचारणं बी चुकीचंच आहे बरं का. चुकलंच माझं. आता चोरी करणारा कसंही तर सांगेल काय काय लागतंय. विनोदाचा बाप सोडून द्या. पण देव म्हणले बघा, चोरी करायची म्हणल्यावर आपल्याला काही वस्तू लागतात. काय काय लागतात म्हणजे? काठे आणा. अजून काय आणा? खडे आणा, सराटे आणा. अजून म्हणजे वस्त्रगाळ, माती आणा. म्हणले कृष्ण म्हणला, पेंद्या म्हणला कृष्णा अगोदर सांग म्हणला, ह्या काठ्या कशाला, खडे कशाला, सराटे कशाला आणि वस्त्रगाळ माती कशाला? मी सांगतो ना तेवढं ऐका म्हणजे. मग म्हणले बरं ठीक आहे, हे सगळं बघा आणलं. पहिले सांग हे कशाला लागतं? अरे एवढं कळत नाही का म्हणले तुम्हाला? एखाद्या गवळणीच्या गोपाळाच्या घरी गेलो आणि त्या घरामध्ये जर आपण गेल्यानंतर अंधार असेल, मग अंधाराने असल्यानंतर आपल्याला दिसणार नाही. मग आपल्या जवळचे जे खडे आहेत ना, ते खडे सगळे असे फेकायचे म्हणले सगळ्या बाजूनी. ज्या बाजूने टणकन आवाज आला असं समजायचं की हे डेरा खाली आहे. आणि ज्या डेऱ्यात ज्या बाजूने आवाज आला, डबकन आवाज आला की या डेऱ्यामध्ये काहीतरी आहे. वा वा म्हणले. अरे खड्याचा उपयोग झाला. पण आता हे काठ्या कशाला? अरे एवढं कळत नाही का? एखाद्या गवळणीच्या घरी गेलो आणि लोणी, दही, शेल्क माल कुठे असतो? तो शिंक्यावर असतो वरती. मग आपण लहान लहान आहोत गोपाळ, आपल्या हाताला काही येणार नाही. मग त्या काठीने फोडायचं आणि मग आपण ते खायचं. वा 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 म्हणला, हुशार आहेस म्हणला, तुला लईच काळ काही काही गोष्टी कळतात. मग मी कोण आहे म्हणला? मी पाटलाच आहे म्हणलं. मी खरंय, खोटं कधी बोलायचं नाही. मग ते म्हणलं मी कोण आहे माहित नाही का? म्हणलं मी पाटलाच आहे, मोठ्या घरचा आहे म्हणला. मग मला सगळ्या गोष्टी कळतात. म्हणलं बरं ठीक आहे, हे सराटे कशाला? अरे एखाद्या गवळणीच्या आपण घरी गेलो आणि त्या दही दूध खाण्याच्या नादामध्ये आपल्या लक्षात नाही आलं, तेवढ्यात जर गवळण उठली, मग गवळण उठल्यानंतर मग आपल्याला लवकर पळता येणार नाही. मग आपण काय करायचे? हे जे सराटे आहेत ना, असे पसरून द्यायचे म्हणले, असे टाकायचे. सराटा अशी वस्तू आहे, तो कसा जरी पडला ना त्याचं एक तोंड वर राहतो. काय सराटा कसा जरी टाकला त्याचं एक तोंड वर राहतं. म्हणलं बरं ठीक आहे. म्हणलं मग त्याने काय होईल? अरे ती गवळण जर आपल्याला पकडायला येईल त्यावेळेला तिचा पाय बरोबर त्या काट्यावरती पडेल आणि त्या काट्यावर पायात काटा मोडला की ती गवळण काट्या काढण्याच्या नादी लागेल. तोपर्यंत आपण तिथून पळून जायचं. पण पेंद्या जरा आगाव होता. पेंद्या मला कृष्णा ती गवळण जर चप्पल घालून जर आली तर बरं का, पूर्वी काय अशी चप्पल घालायची पद्धत नव्हती. पूर्वी घरामध्ये चप्पल घालायची पद्धत नव्हती नाही का. पूर्वी
फक्त घराच्या बाहेरच चप्पल वापरा. आता बाथरूमला जायची चप्पल वेगळी बरं का, घरात किचन मध्ये वापरायची चप्पल वेगळी, बाहेर फिरायला जायच्या चपला वेगळ्या नाही का. जशी टिकली, जशी साडी, तसंच ब्लाऊज, तसंच सगळं मॅचिंग असतं. कपाळावरती टिकली बी पिवळीच, जर साडी पिवळी असेल तर सगळं पिवळच. फक्त चालणारा नवरा असतो ना शेजारचा, तोच फक्त काळा असतो. त्यालाही पेंट देऊन घ्यायचा तसाच कसला तरी. अशा पद्धतीने ते सगळं काय करतो मग ते सगळं पेंट देतात म्हणे. पण पूर्वी असं सांगतात की घरात काही चप्पल वापरायची पद्धत नव्हती. मग तो म्हणला जर तिचा पाय जर त्या काट्यावर पडलाच नाही, तशीच गवळण पुढे आली, मग म्हणलं अरे मग आपण आणलेली वस्त्रगाळ माती ना, ती वस्त्रगाळ माती घ्यायची, तिच्या डोळ्यात फेकायची, ती डोळे चोळत बसल तोपर्यंत आपण पळून जायचो. पेंद्या म्हणला कृष्णा ती जर गवळण चष्मा घालून आली तर. पूर्वी काय असा चष्मा वगैरे होता का नाही मला माहिती नाही, बहुतेक तर नसेलच. अलीकडे ही पद्धत निघाली चष्म्याची. ती गवळण तशी झाली तर डोळ्यात माती फेकायची आणि झालं पुढे निघून जायचं. ठीक आहे म्हणले. मग गेले घर पाहुणी एकांताचे, एकांती घर पाहिलं असं बाजूला. चला म्हणले ह्या वाड्यात. अरे वाड्यात जायचं, पण जायचं कसं म्हणले. बघ म्हणले त्या वाड्याचा दरवाजा, भला मोठा दरवाजा आहे, सगळं बंद आहे म्हणले. आता जायला एकच रस्ता आहे म्हणले, सगळीकडून मोठी उंच भिंत आहे म्हणले, आतमध्ये जाणं शक्य नाही. तुम्हाला काय करायचंय, डोळे झाका म्हणे. सगळ्यांना डोळे झाकायला लावले आणि डोळे झाकले. 2 मिनिटांनी डोळे उघडायला लावले. जसे डोळे उघडले की आतमध्ये घरामध्ये पौर्णिमेची रात्र होती आणि त्या पौर्णिमेच्या रात्री असं पूर्वी घराला सौनं असायचं बरं का. काय असायचं सौनं कळते ना तुम्हाला, कशाचं सौनं म्हणतात. घराला असं पटईचं घर, जे माळवदाचं घर असायचं, माळवद म्हणतात ना पटईचं. त्या पटईच्या घराला पूर्वी असं मध्ये मध्ये कुठे कुठे छिद्र ठेवलेले असायचे, त्याच्यावरती काच वगैरे ठेवून मग रात्रीचा प्रकाश, दिवसा प्रकाश पडावा या हेतूने त्याला सौनं म्हणतात. आमच्या इकडे काय म्हणतात, तुमच्याकडे काहीच म्हणत नाही. तुमच्याकडे तशी गरज नाही का. ते कौलाला पण जास्त नाही का असं काहीतरी ठेवलेलं, काच वगैरे ठेवतात ना. तुमच्याकडे ती वेगळी पद्धत आहे, घरांचीच पद्धत वेगळी असल्यामुळे. आमच्या तिकडे असं पूर्वी माडीची घरं असायची आणि त्याला माळवत पटईचं घर आणि त्याला सौनं असायचं. त्या सौन्यामधून सगळे गोपाळ आतमध्ये गेले. प्रकाश पडलेला सगळीकडे पाहिलं तर सगळे तिकडे तिकडे असे डेरे ठेवलेले. आणि डेरे कुठे ठेवलेले असतात माहितीत ना, अशा उतरंडी केलेल्या असतात, घराच्या मधोमध असतात आहे ना. आजीला माहिती आहे बरं का. खरंच बाकीचे खुशाल म्हणतात मधोमध ठेवलेले असतात. डेरामध्ये कसं नाही, त्याला कडेला परत त्याच्या खाली असा खड्डा केलेला असतो आणि त्याच्यामध्ये असे डेरे ठेवलेले. सगळीकडे पाहिलं, सगळे ते बोबड्या तर टिरी बडून पेंद्या टिरी बडून म्हणाला टिरी बडवून नाचत असे पेंद्या आणि बोबड्या म्हणाला बलेले गोविंदा बली केली. बोबड्या उड्याच मारायला. अरे म्हणलं तुम्हाला काय सांगितलं होतं म्हणे, अजिबात बडबड करू नका. सगळे पाहिले डेरे पाहिले भरलेले, पण ते सगळे खालचे डेरे कशाने भरलेले होते, सगळ्या ताकाने भरलेले होते सगळे डेरे. काही दुधाने होते, काही ताकाने. काय गोपाळ गेले आणि पिऊ लागले. देव म्हणले काय बावळट आहेत रे. अरे आता माझ्यासोबत आला इथं बी ताकच पिऊ लागले होय. अरे शेलकमाल इकडे म्हणले बघा शिंकेवरती, या इकडं. सगळे पाटावर पाट 2 पाट ठेवले आणि देव म्हणले तुम्ही असं करा, तुम्हाला भरपूर खायला देतो. कसं म्हणजे तुम्ही असं 2 जण दोन्हीकडे उभा राहा, तुम्ही वारे दोहीकडे. आणि मग काय करायचं म्हणले, मी तुमच्या दोघांच्या वरती खांद्यावरती जातो आणि मग वरून लोणी काढतो. म्हणलं काय लईच हुशार आहेस रे म्हणला. पाटलाचा झालाच म्हणून काय झालं, मग शेलका माल तू वर खाणार, आम्हाला काय देणार. मी खात असताना ह्या दोन्ही कोपराच्या कडेने जे येईल ना ते येईल, ती तुम्ही असं आ करायचं खायचं. कसं वाहा ती त्या धारा घ्या रे दोही त्या कोपरा. ह्या कोपराने जे येईल ते तुम्ही असं आ करायचे. तुम्ही व्हा रे दोहीकडे आणि मुख पसरवली तुम्ही असं आ करून बसायचं. आणि मी जेव्हा खाऊन मग माझ्या खाताने जे येईल मग ते तुम्ही खायचं. ठीक आहे म्हणले, आता काय नाही विलाज आहे म्हणले, तू पाटलाचा आहेस त्यामुळे तुझं ऐकावंच लागेल. पाटलाचं ऐकावं लागतं बरं का.
गावच्या पाटलाच्या कधी नादी लागायचं नाही, कुठल्याच विठ्ठल विठ्ठल पाटलाच्या जे लोक नादी लागतात पाटील त्याचा घात केल्याशिवाय राहत नाहीत, लक्षात ठेवा. मी म्हणत नाही, आपल्या देखील आपल्या आतमध्ये प्रत्येकाच्या आतमध्ये एक पाटील आहे. हा, तुमच्यात माझ्यात एक आतमध्ये पाटील आहे. राजूरचा पाटील सांगत नाही, नाही तर तुम्ही म्हणता आमच्या गावात येऊन आमच्याच पाटलाचं सांगताय. काय पाटलाकडून काय लायसन आहे मला माहित नाही, त्याला 2 बायका करायचं लायसन आहे का काय माहिती. बऱ्याच गावात पाटलांना 2 बायका आहेत, तसं ह्या पाटलांना देखील 2 बायका आहेत. मनाजी पाटील देहगावीचा विश्वास धरू नका त्याचा, घात करील नेमाचा पाडील फशी, मी आलो रायाचा जोशी होरा, मी आलो रायाचा जोशी होरा, मनाजी पाटील आहेत ना तुमच्या माझ्यात बसलेले आतमध्ये, हो त्याच्या नादी लागायचं नाही, पाटलाला आपल्या नादी लावायचे. फरक कळतो ना तुम्हाला त्याच्यात काय फरक झाला, आपण त्याच्या नादी लागलो काय, त्याने आपल्या नादी लागलो काय, एकच नाही, फरक आहे. एखाद्या पाटलाला आपला नाद लागावा ते योग्य, पण पाटलाच्या नादी आपल्यासारख्याने सर्वसामान्य माणसाने लागायचं, पाटलाचा नादच करायचा नाही. तसं ते पेंड्या म्हणाला, कृष्णा आता काय तर तुझी इच्छा असेल तर बघ बाबा, आता तुझी इच्छा. मग देवाने भरपूर खायला घातलं. बाकीच्या गोपाळांनी शांत बसवलं. बाकीच्या गोपाळांनी काय केलं माहितीये, जे होते ना ते डेरे ते सगळे पालते घातले. आता पालते घातले त्याच्यातलं ताक लोणी काही एका जागेवर बसलं असेल का, मग ते जसं लोंडा निघाला तसं गवळणीच्या अंथरुणाकडे आला. जसा अंथरुणाकडे लोंडा आला तसं ते ओलं लागायला आलं. तिला वाटलं काही पाण्याचा तांब्या वगैरे सांडला काय की मांजरीने. आता ही मांजरी होत्या का इथं, एवढे बोके असताना काय ताकद आहे तिथं मांजरीची यायची. म्हणले वास नाही यायला लागला, म्हणले आंबूस काय बघते तर सगळं त्या निमच्या त्या याच्यावरती दिव्याचा प्रकाश होता, ते पाहिलं तर म्हणजे सगळं दही दूधच वास येतोय म्हणे, सगळं पाहते त्याग दिसतंय सांडलेलं. हो, गवळण जशी उठली तसा बांगड्याचा आवाज येतो. बांगड्याचा आवाज आला की कृष्ण म्हणतो, हे गोपाळांनो, गवळण उठली वाटतं, डोळे झाका पटकन. पेंद्या म्हणला, काय डोळे झाकले की घरात डोळे झाकले की, याला काय बंगाली विद्या येते का काय. आता बंगाल्याचा बाप होता ना, याला काय करता येत नव्हतं. सगळं बाहेर गोपाळ सगळे. पेंद्याने काय केलं, अर्धवट डोळे झाकले. असे अर्धवट डोळे, काय करतोय म्हणून तरी बघावं. देव काय करते म्हणून कधी बघायचं नाही, लक्षात ठेवा. देव करतो आकरतो अन्यथा करतो, ज्याची ताकद आहे तो काही करू शकतो. आणि मग ते सगळे गोपाळ बाहेर आले घरे सगळे. बोबडे म्हणला, कितना आपला अध्यक्षाची आईचा राहिलाय म्हणलं कोण, म्हणलं पेंद्याची आईचा राहिलाय. असं मला माहितीये म्हणलं सगळं. देव सगळे गोपाळ तुम्ही म्हणजे असे बाजूला वा. देव एका भिंतीच्या मागे असे उभा राहिले आणि पेंद्याने ओरडायला सुरुवात केली. ती गवळण उठली, हाताच्या बाया मागा अशा सरकवल्या आणि जे दांडकं घेतलं जे फटकायला सुरुवात केली. बघते तर सवण्यात काहीतरी अडकलेलं दिसलं. जसं दिसलं तिने जसं मारायला सुरुवात केली तसा तो ओरडायला लागला, कृष्ण कृष्ण असा आवाज दिला. देव जवळच होते. ते म्हणले, काय झालं ओरडायला. अरे म्हणला, मी तर अडकलोय म्हणला, गवळण मला मारते म्हणला. तू डोळे झाकले नव्हते का. नाही म्हणला, तू काय करतोयस म्हणून मी बघत होतो. देव काय करतो, कशाला पाहायचं, गप राहायचं ना. ते म्हणलं, आता डोळे झाकशील का नाही म्हणलं, आता तू जर म्हणला ना कायमचे डोळे झाक तरी माझी तयारी. हो, त्याने बाहेर काढलं. हो, सकाळ झाली. सकाळी ते सगळं गवळणी पाहिलं. पाहती गवळणी पालती दुधानी म्हणती नंदाच्या पोरे, आजी चोरी केली खरे. सगळ्यांनी पाहिलं ते. अरे अरे म्हणले सगळं. ती गवळण उठली आणि यशोदेच्या घरी आली. यशोदे, हे यशोदे. यशोदा म्हणले, काय कोण सकाळी सकाळी आले म्हणले. पाहते तर एक कोणीतरी दिसती गवळण आलेली. काय म्हणणे म्हणली. काय नाही म्हणणे, बघ तुझा कृष्ण रात्री माझ्या घरी आला. तुझ्या घरी आला. अगं रात्रभर तर माझ्या शेजारी झोपलेला. तू काय सांगते म्हणे माझ्या घरी आला. अगं माझ्या घरी आला, एकटा नाही आला, अजून गोपाळांना घेऊन आला.
दही दूध खाल्लं, सगळं लोणी खाल्लं, बरं खाल्लं तर खाल्लं, बाकीचं सगळं पालथ करून टाकलं. आम्हाला ताक सुद्धा न्यायला नाही. आता मथुरेला काय न्यायचं आम्ही, काय सांगू. गवळण ही सांगते यशोदा महाराजा की मग ये तुझ्या काही जिबीला हाडबीड आहे का नाही म्हणली. मग तुझं माझं पोरग माझ्या जवळ झोपलेलं रात्रभर आणि ते कधी बाहेर आलं म्हणले तुझ्याकडे रात्री, तुझ्याकडे हे करायला तुझंच कोणीतरी सांडलं असं म्हणे, जा तिकडं. ऐकून घेतलं नाही अजिबात. यशोदा म्हणती काय माझ्या पोराला नाव ठेवते, तुला काय लाज वाटते का म्हणे. हो, आणि गपचूप एवढं तोंड केलं. त्या गवळणीने घरी निघून गेली. एका गवळणीने तिला पाहिलं होतं. ती गवळण म्हणते काय कशाला गेलतीस. काय नाही, ते रात्री कृष्ण घरी आलता, तिने सगळं दया दुधाची नासाडी केली, ते गारानं सांगायला गेलते. ती म्हणे येडीस म्हणे तू, एकटीने जाऊन कुठं काम होत असते का म्हणे. मग आपण सगळ्यांनी मिळून गेलो असतो आपण आणि मग गारानं सांगितलं असतं. एकटीने काय नको सांगू म्हणे, एकटीने सांगून काय चौघीने सांगून काय. अगं तसं नाही, फरक पडतो म्हणे. मग तू काय सांगितलंस म्हणे. हे काय हे सगळ्या गोष्टी सांगितल्या. तिने ऐकून नाही घेतलं. बरं ठीक आहे म्हणे. त्या गवळणीने तिथेच बोलली, माझ्याकडे येऊन दाखव, नाही त्याला बांधून टाकला तर बघ म्हणे, मुद्दे मला सह पाकडून दाखवते का नाही. ती गवळण, हे कृष्ण ऐकते बरं का सगळं. ती गवळण बाहेरच होती. त्या गवळणीने जे बोललं होतं ते कृष्णाने सगळं ऐकलं. पेंद्याला म्हणला ए हिचा घर नंबर टिपून घे म्हणला, आज हिच्या घरीच कार्यक्रम, हिच्याकडेच जायचं म्हणले. ठीक आहे म्हणले. मग सगळे गोपाळ रात्रीच्या वेळेला त्या गवळणीच्या घरी गेले. ती गवळण म्हणली तर मी बांधून टाकते. रात्रीच्या घरी गेली. रात्रभर त्या घरी थांबली, अशी दारातच बसून राहिली. आता येईन मग येईन. जेवण वगैरे झाले. नवरा म्हणते अगं झोप ना आता कशात येतोय कृष्ण. नाही म्हणे, थांबते म्हणे अजून बराच वेळ. रात्री मध्यरात्र झाली तोपर्यंत जागीच होती. आता म्हणली आता कशाचा येतोय. उठली, आतमध्ये पाणी प्यायला गेली आणि तशीच झोपी गेली. दरवाजाही बंद करायचा विसरली. देव म्हणलं येणं तर दरवाजा बी मोकळा ठेवलाय म्हणे, आज तो मोकळाच कार्यक्रम आहे म्हणजे काय गरज नाही म्हणजे, डोळे झाकायची गरज नाही, काय नाही. चला म्हणले आतमध्ये गेले. सगळ्या गोपाळांना खायला घातलं आणि सगळ्यांना बाहेर काढलं. जावा म्हणे तुम्ही. हो, तिने तर देवाला नाही बांधलं, पण देवाने तिला बांधलं. तिथं ज्या घरामध्ये झोपली होती, हो त्या घरामध्ये, माझ घरामध्ये आतमध्ये गेला देव. ज्या ठिकाणी तिचे मालक आणि ती झोपली होती तिथं गेली. मालकाची दाढी आणि हिची वेणी दोन्हीची गाठ दिली, बांधून टाकलं त्या दोघांना. आणि जाता जाता एक मुंगूस आणलं होतं हातात. ते मुंगूस त्या दोघांच्या मध्ये सोडून दिलं. आणि जसं मुंगूस सोडून दिलं ते मुंगूस काय शांत जाऊन झोपला असेल नाही का. त्यांच्या आतमध्ये दोघांच्या मध्ये गेल्यानंतर ते मुंगूस बोच करायला लागलं. आणि जसं बोच करायला लागलं त्यांना असं वाटलं भूत 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 म्हणून जे उठले की याच्या दाढीला झटका बसला आणि तिच्या वेणीला झटका बसला. नाथ महाराज तिचं वर्णन करतात. मी असता माझ घरी रात्र झाली 2 प्रहरी, मी असता पतीचे दारी बाई बाई आवाची तारी तुला मी असता माझ घरी रात्र झाली 2 प्रहरी, मी असता पती शेजारी हवची तारी तुझा. यशोदे तुझं पोरग आलं. आणि मग काय आलं तर आलं, नुसतं नाही आलं, हातामध्ये मुंगूस घेऊन आमच्या दोघांमध्ये सोडलं नाही का. मी नाही का आम्ही असत उभयता चिर आटले तत्वता नग्नची झाले मी सर्वता भूत भूत बाई बाई. वा, मी भूत, मला वाटलं भूतच आलंय आणि ते आम्हाला सारखं बोच करायला लागलं नाही का. आणि ते इतकं बोच करायला लागलं त्यांना मुंगूस म्हणताच येईना. मग कुसुम 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 कुसुम, हो ते गवळी म्हणतोय घुसूम, त्याला मुंगूसच येईना.
ते घुसून घुसून म्हणायला लागले. आणि मग अशी अवस्था ते उठताना अंधार रात्रीचा ते त्याच्या दाढीला झटका बसला, तिच्या वेणीला झटका बसला. म्हणलं काय म्हणला, म्हातारी झालीस, धांगडी झालीस की म्हणला, आणि अजून माझ्या दाढीला वडावडी करते, तुला लाज वाटते का? ती म्हणली तुम्हाला काय कळतं का नाही, एवढं वय झालंय माझ्या वेणीला ओढताय, दोघं एकमेकाला बांधतात. असं म्हणल्यानंतर बघताय तर दोघांची दाढीची वेणीची गाड दिलेली, जशी गाड दिलेली पाहिलं तो म्हणतो तू गाड दिलीस, आणि ती म्हणती तू हा गाड दिलीस. दोघं म्हणते बरं ठीक आहे म्हणे, आता सोडायचं बघा. कसं सोडायचं बघा म्हणे, सुटत नाही म्हणले अजिबात. मग म्हणे मी इळी घेऊन येते, नाही तर तिकडून सुरी घेऊन येते. मी घेऊन येते नाही, आता मला यावं लागते म्हणले सांगायचं. तू एकटी कुठं जाते? ती गवळण पुढं आणि हा टाचा पुढं. ती कारण गवळण होती 7 फूट आणि हा होता 5.5 फूट. ती गवळण अशी चालायची, हा पुढं पुढं असा वर तोंड करून चालायचा. तिथे गेले, वरती घेतलं, दिवा लावला, बघितलं, कापायचं बघितलं, सोडायचं बघितलं, काही होईना. शेवटी म्हणले चला, तू म्हणली होतीस का कोणाला काय म्हणली होती का? म्हणजे हा मीच माती खाल्ली. म्हणली काय म्हणली? म्हणजे मी कृष्णाला म्हणले होते मी तुला बांधून ठेवी. मी तर त्याला बांधलं नाही, पण म्हणे त्यानेच मला बांधलं. उठले सकाळी, यशोदेच्या दरबारात आले. यशोदेला म्हणले यशोदे यशोदे. ती गवळण जशी आली ना, गावात सगळीकडे दौंडी दिली. आपल्या गावात एक सोंग बघायला भेटणार आपल्याला. सगळे लोक असे रस्त्यावर उभा राहिलेले, आणि हे दोघं नवरा बायको. एरवी नवरदेव पुढे असतो आणि नवरी मागे असते. इथं नवरी पुढे होती आणि ते नवरदेव पाठीमागे होते. गोपाळ मागे होता. टाचा वर करून करून चालले. तिथे आले देवाच्या समोर, त्या नंदराजाच्या वाड्यात आले आणि यशोदेला गारणं सांगू लागली. सगळ्या गवळणी आल्या. अवघ्या मिळवणी गवळणी राजाच्या वाड्यामध्ये यशोदेच्या समोर गारणं सांगू लागल्या. यशोदे पहिली आली धावता, याने ग बाई काय केली मात. मुखाशी मुख चुंबन देत, गळ्यामध्ये हात घालीत. हे गे बाई आमाशी पावेना, यशोदे बाळ तुझा काना. यशोदेला गारणं सांगते तेव्हा यशोदा काय ऐकून घेते का? अजिबात ऐकून घेत नाही. यशोदा म्हणते काय ग, तुम्हाला काही कळतं का नाही? माझ्या पोरासारखं एकतरी गावात पोरग आहे का? कसले असू द्या पोरग बरं का, त्याच्या आईला त्याचं पोरग चांगलं असतं. दुसऱ्याचं किती जरी चांगलं असलं तर तिला नाही, आपल्या पोटचं ते चांगलं असतं त्यालाच चांगलं म्हणते. हातपाय काळे असू द्या, पोट नगार असू द्या बरं का, 10-5 माश्या नाकावर, 10-5 माश्या तोंडावर, हातामध्ये ना चपातीचा काला नाही का, दुधामध्ये करून दिलेला 5-25 माश्या त्या काल्यावरती, आणि तिकून चालत येऊ द्या असं. त्याची आई पण म्हणत असते कसा माझा वाघ चालत यायलाय, तुझ्या वाघाला आली चवतो ह्या. कसले जरी पोरग असलं तरी ती आपली आई काय म्हणती, माझं बरोबर आहे ना वकील साहेब, आला माझा हा राजा. कसले असू द्या, हातपाय काढ्यात, पोट नगर आहे नाही का, डोळ्यावर चिपड सगळे, नाकातून गंगा यमुना वाहत आहेत, इकडच्या नाकावर 5-25 माश्या, इकडनं 5-25,
तोंडावरती 100-200 आणि तेवढ्याच्या मध्ये माझा राजा कसा चालत येतोय. तुझ्या राजाला आली चव दे. काय करावं. पण यशोदा म्हणते माझं पोरग कसं आहे. बाळ सगुण गुणाचे ताने, सगुण गुणाचे ताने, फक्त महिलांनी म्हणायचं मागे बरं का. म्हणतात ना तुम्ही सगळे मोकळ्या आवाजात म्हणायचं. बाळ सगुण गुणाचे ताने गे, बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसते गोजिरवाने गे, बाळ दिसते गोजिरवाने, काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. मागच्यांनी पण म्हणा काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. श्रीरंग माझा वेडा, श्रीरंग माझा वेडा, याला नाही दुसरा जोडा, याला नाही दुसरा जोडा. तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी. तेव्हा यशोदा म्हणते काय माझं पोरग ठीक आहे वेड आहे, तुम्ही त्याच्या नादी कशाला लागता, तुम्ही त्याच्या समोर जाऊ नका इकडे. गारणं का सांगायला याच्या माहितीये तुम्हाला. देवाने रोज आपल्या घरीच यावं म्हणून प्रत्येक गवळण गारणं सांगायला जायची. प्रत्येकीला वाटायचं देवानं माझ्याच घरी यावं, मला खोडी करावी माझ्याच घरी येऊन करावी. कारण त्या गवळणी साध्या सुध्या नव्हत्या. त्या गवळणी कोण होत्या. ये जाण वेद गर्भीच्या श्रुती, श्रुती रूपे मज नवे प्राप्ती. म्हणून त्या गवळणी झाल्या होत्या. गवळणीला त्या वेदातल्या श्रुती होत्या, त्या श्रुती रूपाने देवाचा आनंद घेता येत नव्हता म्हणून त्या गवळणीच्या रूपाने. मग तुम्ही म्हणाल त्या वेदातल्या श्रुती एक प्रकारच्याच होत्या का. नाही, काही ज्ञान परिश्रुती होत्या, काही उपासना परिश्रुती होत्या आणि काही कर्म परिश्रुती होत्या. कर्मपर ज्या श्रुती होत्या त्या सुना झाल्या, उपासनापर ज्या श्रुती होत्या त्या लेखी झाल्या आणि ज्ञानपर ज्या श्रुती होत्या त्या सासवा झाल्या. अशा कोणी सुना, कोणी लेखी, कोणी एकी स्वतंत्र, अशा त्या सगळ्या गवळणी त्या एकमेकीला जेव्हा बोलायचं ना, एकमेकीला हे गारानं तर सांगायच्या. गारानं का सांगायच्या. देवाने आपल्याकडे यावं आणि खोडी करावी म्हणून परत परत गारानं सांगायच्या. पण त्या एकमेकीमध्ये जेव्हा गवळणी संभाषण करायचं ना, त्या गवळणी एकमेकीला म्हणायची. एक गवळण म्हणायची बरवाओ हरी बरवाओ, गोविंद गोपाळ गणू गरुवाओ, सावळाओ हरी सावळाओ. कसा आहे परमा मदन कानू गोवळाओ, पाहताओ हरी चित्ताओ. माझं मन सारखं त्याच्याकडे लागले. एक गवळण दुसऱ्या गवळणीला सांगते, दुसरी गवळण तिला सांगते. हो ग, मला तू सांगतेस ते बरोबर आहे, नाही का. त्याच्याकडे पाहिलं की पावसच वाटतं, त्याच्याकडे सारखं मन लागतं. पण हे लागण्यासाठी तू काय केलं होतंस म्हणून तुझं मन सारखं लागतं त्याच्याकडे. तर ती गवळण म्हणते आता काय सांगू तुला, हा मिळण्यासाठी, हा प्राप्त होण्यासाठी मी काय काय केले. नुसते सत्य नाही केले, सप्ताह तर केला, पण त्याच्यामध्ये एकादशी सारखे उपवास केले, रामनवमी सारखे उपवास केले, चपाती भाजी खाऊन नाही, मग उपवास केले. त्याच्यासाठी काय केलं. याची लागिवो त्याची येले भोग, याची लागिवो त्याची येले भोग, याची लागिवो केले नाना याग. ती गवळण एका गवळणीला म्हणते, एक गवळण म्हणते हा मिळण्यासाठी मी काय काय केले. याची लागिवो त्याची येले भोग, याची लागिवो केले नाना याग. नाना प्रकारचे यज्ञ केले. याची लागिवो अष्टांगादी योग, याची लागी या विषयांचा त्याग. विषयाचा त्याग केला आम्ही. ती दुसरी गळून म्हणते तू एवढं केलंस,
आणि मग तू काय केलंस? ती गवळण म्हणते मी काय केलं सांगू? याची लागी हो मंत्र जप केला, याची लागी हो निज धर्म अनुष्ठीला, याची लागी हो वेदांत पाहिला, याची लागी हो संसार त्यजिला, हो संसार त्यजिला. देव मिळण्यासाठी काय काय करावं लागते? इथं आम्ही एकादशी पकडीला विठाला विठाला रामनवमीच्या दिवशी खुशाल जेवण करतोय आणि देव पाहिजे आम्हाला, काल्याचा प्रसाद पाहिजे. भानुदास गीती गात देवाच्या हाताने प्रसाद खायची इच्छा आहे आणि त्याच्यासाठी काहीच करायचं नाही. देव देईल का प्रसाद? माहिती नव्हतं म्हणून विषय सोडून द्या, पण माहिती असून जर करत असाल तर ती गोड चूक होते, लक्षात ठेवा. ते पाप वज्रलेपासारखं पाप होतं आणि ते पाप कशालाही धुतल्या जात नाही, तीर्थाच्या बापालाही धुतल्या जात नाही. आपण तीर्थामध्ये जातो, आळंदी पंढरी क्षेत्रामध्ये जाऊन चंद्रभागेत स्नान, इंद्रायणीमध्ये इकडे गोदावरीमध्ये स्नान करतो नाही का. अनेक हे तीर्थ आहेत आणि या तीर्थामध्ये स्नान करतो का? पाप धुण्यासाठी. आपल्याकडे बी इथं पारुंड्याला कोणतं तीर्थ आहे ना, तिथं तीर्थ आहे. मी अजून गेलो नाही पण मला माहिती का नाही. बघा तुम्ही तुमच्या परिसरातून कधी गेला का नाही आंघोळीला? काय माहिती तिथे हा, तिथं मोठे मोठे साधू येतात, झुंडची झुंड येते. हा, तिथून कुंभमेळ्यातून लोक येतात आणि इथं स्नान करतात. काय महत्व असेल विचार करा. कधी 12 वर्षाला एकदा येतात आणि तिथं स्नान करतात. असे तीर्थ आहेत आपल्या या भूमीमध्ये, पुण्यभूमीमध्ये, की त्या तीर्थामध्ये स्नान जर केलं तर आपल्याला पुण्यमान बनवतात तीर्थ. पण असे तीर्थ जे जाणून चुका केलेल्या असतात ना, ते पाप फिटत नाही, तीर्थाच्या बापाला ते फिटत नाही. मग असे पाप कोण घालवतं? तर त्याच्यामधून संत महात्म्याच्या चरणी लीन व्हायचं. संतच फक्त आपल्याला त्या नाही का त्या पापातून मुक्त करतात नाही का. आपल्याकडनं घडून गेले असतील, काही आपल्या वाचेने घडले असतील, काही आपल्या हाताने घडले असतील, आपल्या नजरेतून देखील काही पाप घडू शकतात. तर मला असं म्हणायचं, या पापातून जर आपल्याला निवृत्त व्हायचं असेल तर मोठ्यांची संगती करा. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, अशा पद्धतीने त्या गवळणी एकमेकीला सांगतात, आम्ही काय काय केलं म्हणून देव प्राप्त होतो, देव झालाय प्राप्त, त्याची संगती का मिळते आम्हाला? तर आम्ही याच्यासाठी बऱ्याच काही गोष्टी केलेल्या आहेत. आम्ही सर्वस्व त्याला अर्पण करून ठेवलेले आहे. आम्ही आमचं जीवन वेगळं ठेवलेलंच नाही, त्याच्यासाठीच जीवन केलेलं आहे. काय काय गवळणी मथुरेला दहीदूध जरी घेऊन गेल्या ना, त्या दहीदूध म्हणायच्याच नाही, इतके विसरल्या होत्या. त्या काय म्हणायच्या? गोविंद घ्या कुणी, दामोदर घ्या, तव तव हसती मथुरेच्या. त्या गवळणी डोक्यावरती दही दूध घ्यायचं, दुडीवरी दुडी गवळणी सामे निघाल्या, गवळण गोरस मन विसरल्या. त्या दही दूध विकायला घेऊन जायच्या, पण दही दूध म्हणायच्याच नाही. मग काय म्हणायच्या? गोविंद घ्या कुणी. लोक हसायचे. लोक काय करायचे? लोक हसायचे. तुका म्हणे हासे पण त्या गवळणीच्या ठिकाणी नाही कान ठाई. अशा पद्धतीने त्या गवळणी एकमेकीला आनंद घ्यायच्या, देवाचा आनंद घ्यायच्या नाही का. देव त्यांच्याकडे यायचा, असंही खायला द्यायचा, पण त्या गवळणीच्या घरी देव चोरून खायचा. देवाला फार नाचायला चांगलं यायचं बरं का. देव आता देव नाचायला लागल्या, सगळं जग नाचतं, लक्षात ठेवा. देवाला नाचता येतं म्हणून त्या गवळणी म्हणायच्या, देवा तुला आम्ही देऊ. आणि त्या गवळणीचं ताक पिण्यासाठी असं ताक त्याच्याकडे काही कमी होतं का? लोणी कमी नव्हतं तर ताकाला काही विचारू नका. तर त्या गवळणी म्हणायच्या, तुला वाटी भरून ताक देतो आम्ही, पण तू आमच्या समोर नाचून दाखव, तुला लई नाचता येतं आम्हाला माहिती आहे. त्या गवळणी म्हणायच्या. तेव्हा देव नाचायचे बरं. त्या वाटीभर ताकासाठी त्या गवळणीच्या पुढे नाचावं देवाने. अरे कोण नाचतोय? विश्वाचा चालक मालक परमात्मा असणारा, पण त्या गवळणीच्या प्रेमापुढे, त्या भगवत भक्ताच्या प्रेमापुढे परमात्मा नाचतोय. आणि मग असा जो नाचणारा परमात्मा त्या गवळणीच्याकडे जायचा, त्या गवळणी द्यायच्या खायला, तरी हा चोरून खायचा. चोरा चोरा कर मागन गाया, गवळणी का आनंद कुवर कन्हैया, काही बराई दिखावत मोही. भगवान परमात्मा चोरून खायचा.
अशा पद्धतीने परमात्म्याने नाना प्रकारच्या खोड्या चालू केल्या आणि मग परमात्म्याच्या अशा खोड्या अनेक गवळणी सांगू लागल्या नाही का. अवघ्या मिळवणी गवळणी देती यशोदे गाराणी. गाराणे सांगू लागल्या आणि मग सगळ्या गाराणे सांगू लागल्या. देव ते यशोदेला जरा पटायला लागलं बरं का. आणि ज्या अर्थी एवढ्या गवळणी सांगतात ना त्या अर्थी हा खरंच खोड्या करत असतो. आणि म्हणून ती मग कृष्णाला म्हणते, कृष्णा अरे कशाला खोड्या करतोस, आपल्या घरी काय कमी म्हणून तू खोड्या कराव्यात नाही का. तर ते ऐकत नसायचा देव. देव ऐकत नाही. तो कुठे कोणा मुलांसोबत खेळायला जायचा, तिकडं मस्ती करायचा, तिकडं धिंगाणा करायचा, कधी माती घेऊन तोंडात टाकायचा, अशा नाना प्रकारच्या खोड्या करायचा. एक दिवशी बळीराम दादा म्हणले बरं ठीक आहे, गवळणी सांगतात ऐकत नाही ना, आता थांब मी देवाच्या खोड्या आईला सांगतो. धावत धावत बळीराम दादा आले, आईला सांगितलं आई बघ येणे माती खाल्ली. तेव्हा माती खाल्ली म्हणल्यानंतर यशोदा म्हणले बघू दे म्हणल्या. विजय पळून गेला. यशोदा पुढे आणि कृष्ण पुढे आणि यशोदा मागे. पळतीये हातामध्ये काठी घेतली. आणि नाथ महाराज त्याचं नामदेवराय वर्णन करतात. काय वर्णन करतात. हाती घेवोनिया काठी शिकविते श्रीपती यमुनेची माती खासी का हाती घेवोनिया काठी. हातामध्ये काठी घेते, शिकवते कृष्णाला. धावोनिया धरिला करी बैसविला मांडीवरी मुख पसरवणी करी तो हाती घेवोनिया काठी. देवाला हाताला धरलं असं धरलं. बघू दे म्हणले हा कर. जसं देवाने आज केलं ना तर यशोदेला काय दिसलं. देवही दिसला, यशोदाही दिसली आतमध्ये. आणि तोंडात माती कसली मारायच्या, सगळे 14 भुवन दिसू लागले यशोदेला. आणि असं सगळं पाहिल्यानंतर आता त्याच्या काय सांगावं. देव आहे तो नाही का. नवल केवडे नकळे कानोबाचे कोणी. माती खाण्याच्या रूपाने देवाने याची तृप्ती केली. कशाची. पृथ्वी जेणे यशोदा त्याशी भोजन घाली. असं परमात्मा खोड्या करायचं ना. पण यशोदेला म्हणायचं आई मला तुझ्या हातानेच जेवणार मी, नाहीतर मी जेवणार. यशोदे घराकडे चाल मला जीव घाल. आई मला तू जीव घातलं पाहिजे. तुला मला काय आवडतं तुला माहितीये ना. आई लहानच घे उन्ना नाही का. मला करून दे म्हणा. लांब गेल्या गाईच्या झुंडा मला जेवू घाल नाही का. यशोदे घराकडे चाल मला जेवू घाल. आई सुंदर अशी भाकरी कर आणि त्याच्यासोबत सुंदर असं वांग भाजून भरीत कर. म्हणून वांग्या संग काय खायचं असतं. भाकरी खायची असती. चपाती हा विरोध दिशेचा आहार होतो. चपाती संग कधी वांग खायचं नसतं. नेमकं वार करायचं पंक्तीला चपाती आणि वांग. ते वांग विरुद्ध दिशेचा आहार होतो. वांग्यासोबत खायचं असेल तर काय खायचं. भाकरी. आई सुंदर वांग भाज, त्याचं भरीत करून दे, त्याच्याबरोबर कांद्याची कोशिंबिरी करून दे. अशा प्रकारचं मला आई मला शिळा घाटा दे बर का. आणि मला मठ्ठा करून दे नाही का. मी तुला काही गोष्टी अडवित नाही. मला फक्त या गोष्टी मला पाहिजे. ठीक आहे म्हणले. सगळं जीव घालायची. आणि असं जीव घालता म्हणायचा कृष्ण म्हणायचा आई मला हे सगळे पदार्थ मला एकत्र करून पाहिजेत. मग त्याच्यामध्ये पुरणपोळी, त्याच्यामध्ये वांग्याचं भरीत, चपाती सगळं एकत्र करायचं. दही दूध सगळं एकत्र करायचं. आणि एकत्र झालं की म्हणायचं आता मला हे वेगळं करून दे. बघा अशी पोरं आहेत काही काहींची घरी. सगळं अगोदर म्हणणार मला याचा काला करून दे. काला केला ना आणि मग म्हणणार नाही मला आता मला चपाती वेगळी पाहिजे, मला भाजी वेगळी पाहिजे. पोरं लई त्रास देतात घरी.
ज्या मुलांना खाऊ घालतो ना त्या खाऊ घालावं लागतं ना ज्या मुलांना, त्या मुलांच्या आईच्या हातामध्ये ते ताट असताना आई एकदा म्हणते काऊचा घास, चिरूचा घास, ह्या खिडकीत बसून त्या खिडकीत बसून, कॉटवर बसून, कुठं अंगावर सांडून, मध्येच म्हणाल मला शी आली, असंच मध्ये काहीतरी करणार. अशी सगळी मुलं त्रास देतात. तसा कृष्णही त्रास द्यायचा. आई मला ना बाकीचं काही नको सांगू, मी काही करणार नाही, पण मला असं असं पाहिजे. यशोदा कंटाळून जायची. एक म्हातारी गवळण जवळ आली. म्हातारी गवळण म्हणली, यशोदे तुला सांगू का, तुझं पोरग खोड्या करतं ना, तू एक व्रत कर, गणपती बाप्पाचं व्रत कर. त्या गणपती बाप्पाची चतुर्थी कर आणि त्या गणपती बाप्पाला म्हण की मी तुझी संकष्ट चतुर्थी धरीन आणि मग माझ्या पोराच्या खोड्या बनवू. एक महिना देवानी खोडीच केली नाही. एक मासे देवी खोडी नाही केली आणि प्रचिती ती आली यशोदेशी. यशोदेला प्रचिती आली. बरं झालं बया, मला गणपती बाप्पा पावला, महिनाभर माझ्या पोराने खोड्या केल्या नाही, अशाच खोड्या बंद होते. मी आता येते अंगारकी चतुर्थीला मोदक घेऊन तुला नैवेद्य दाखवेल. भले एवढे मोठा ते थाळा घेतला काशाचा, त्याच्यावरती सुंदर असे मोदक ठेवले, मोठा भरून थाळा धरून, आणि देवाऱ्यामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती होती. तिथे घेऊन गेले. काहीतरी विसरलं म्हणजे तेलाचा डबा का काय विसरलं. हा, काडीची पेटी नव्हती. काडीची पेटी नव्हती. तेव्हा काडीची पेटी नव्हती. ठेवायला काय असेल ते, मी तेलाचा डबा काही विसरला म्हणून, दिवा वात विसरली म्हणून ती आतमध्ये गेली. बघ कृष्णा, इथं मांजर बिंजर येईन, मोदक बिदक देवाचा नैवेद्य उष्टा करेन. आई तू काळजीच करू नको, एवढा बोक्या असताना मांजरीची काय ताकद आहे म्हणली. नको जा म्हणली तू. गेली यशोदा आतमध्ये आणि देवाच्या समोर उभा राहिला. गणपती बाप्पाला बोलायला, काय गणपती बाप्पा. गणपती बाप्पा लट 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 कापायला. काय म्हणले, मोदक कुणाचेच म्हणले, ते तुमचेच आहे. आणि सगळे मोदकही खाऊन घेतले. गणपती बाप्पालाही घेऊन टाकले आणि त्या दरवाजाच्या पाठीमागे रडत बसले. यशोदा आली. यशोदा म्हणजे कृष्णा कृष्णा रडत रडतच बाहेर आला. आई तुला काय सांगू म्हणे, भला मोठा सोंड हलवत हलवत भला मोठा उंदराव बसून आला आणि सगळे मोदकही खाल्ले आणि मला म्हणाय बघ, जास्त काय बडबड करशील तर तुलाही खाऊन टाकेन. आता खाल्लं होतं कुणी, यानेच खाल्लं होतं. सगळे मोदकही खाल्ले. यशोदेने इकडे तिकडे पाहिलं, गणपती बाप्पा दिसत नाही. आणि देवालाच विचारते, देवाशीच पुशे देव काय झाला. देवाला हसायलाच यायला लागलं. मलाच विचारते मुली देव कुठे. आता देव तुझ्याकडे प्रत्यक्ष समोर उभा आहे ना, पण तिला काय माहिती, तिच्यावरती माया असल्यामुळे, मायेचा पगडा असल्यामुळे देवाशीच पुशे देव काय झाला. देवाला हसायला यायला लागलं. देव म्हणले मला काय विचारते, थांब तू लय खोड्या करतो, आ कर बघू तू. देवाला तिथं बी एकदा आ करायला लावलं आणि देवाने त्याला ब्रह्मांड सगळं दिसतं. देवाला ते यशोदेला दिसतं. यशोदा मूर्छेत येऊन पडली आणि मग म्हणलं हा असं तर झालं तर पुढं कसं, पुढचं कार्य कसं व्हायचं. देवाने परत तिच्यावर माया टाकली. आई बघ मी तुझा मुलगा तू माझी आई. मग उठवलं तिला. यशोदा म्हणली तू ना आता घरात ठेवायच्या लायकीच राहिलं नाही, उद्यापासून शाळेत जायचं. लय मुलं खोड्या करायला लागली ना, ती मुलं आई वडील काय करतात, त्याला शाळेत टाकतात. हल्ली आता 2 वर्षाचं होत नाही तर लगेच त्याला त्या बालवाडीत नाही नर्सरीत टाकायचं. काय त्या शाळा नर्सरी, काय ते LKG UKG आणि मग कुठं 5-6 वर्षांनी मग पहिलीला टाकायचं. पूर्वी अशी पद्धत होती, फक्त इकडचं कान आपला हात इकडच्या कानाला लागलं की झालं, त्याला शाळेत घालायचं. पूर्वीची शाळा म्हणजे गुरं राखायची बरं का. पूर्वीची शाळा म्हणजे गाई राखायची, त्याच्यात तिथं शिकायचं काय ते. आणि मग ते उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना, अशा प्रकारामध्ये काठी घेतली आणि परमात्मा निघाला. गोधने तारावयाचा पाणी, गोधने
निघाले. खांद्यावरती कांबळे, हातामध्ये काठी घेऊन परमात्मा गायी चालण्यासाठी निघाले. निघाल्याबरोबर जे देवावरती नितांत प्रेम करणारी राधा माता, जीवापाड प्रेम करणारी, ती रस्त्यामध्ये भेटली. जसं राधेला पाहिलं तसं देवाने वेड्यावानी करायला सुरुवात केली. तुमच्यामुळे आम्हाला गाव सोडावं लागते, तुमच्यामुळे आम्हाला गावाच्या बाहेर जावं लागतंय, असं बोलता बोलता देवाने तिच्या निरीला हात धरला आणि ओरडायला सुरुवात केली. तेव्हा यशोदा पाठीमागून पाहते आणि यशोदा आवाज देते. ती राधा म्हणते, कृष्णा मागे वळून पाहिलंस का कोण आले? जसं आईला पाहिलं, यशोदा म्हणे, नाटका ऋषिकेशी परनारीशी कैसारे झोंबशी ये रू दोन्ही सांगतो. मातेपाशी रडायला लागला देव, माझा चेंडू लपविला निरीपाशी. ओ आई आई माझा चेंडू घेतला आणि तिने निरीपाशी लपवला. तेव्हा राधा म्हणते, राधिका म्हणे, यशोदे परी येशी चेंडू नाही नाही ओ मज पाशी. परी हा लटका लबाड ऋषिकेश, हा लटका लबाडे आहे. यशोदे हा लटका आहे, लबाड आहे असं म्हणल्यानंतर देवाने पाहिलं नाही काय, अजिबात निरी जशी आसडली तसा टपकन चेंडू पडला. निरी आसडिता चेंडू पडे धरणीशी. जसा चेंडू पडला ना तशी यशोदा मग तर जास्तच रागवली. यशोदा म्हणे, चालका तुम्ही नारी मार्गी बैसता क्षण एक मुरारी. एका जनार्दनी विनवी श्री हरी नाम घेता पातके जाती दुरी. ही जर आपण कथा जर सांगितली ना यशोदेची राधेची, तर आपल्या जवळची सगळी पाप निघून जातात. देवाने काय केलं, अभिमान नावाची गोष्ट सगळी काढून टाकली. धरून बसली होती. चेंडू काय होता का? खरंच चेंडू घेतला होता का? यांनी निर्माण केला तिथं चेंडू, आणि मग ते जशी आसडली तसा काही पडला चेंडू. बघ आई, आणि सगळ्या अहंकाराचे विरुद्ध सगळे निसटून गेले. आणि मग यशोदा तिनेच बडबड करायला लागली. यशोदा राधेला बडबड करू लागली. आणि मग शेवटी ती बाजूला घरी गेली. आणि मग सगळे गोपाळ वृंदावनाच्या दिशेने यमुनेच्या तीरावरती आले. आणि मग सगळे गोपाळ म्हणाले, कृष्णा तुला चांगले चांगले खेळ खेळायला येतात, आम्हाला जर 2-4 तरी खेळ. काय पूर्वीचे खेळ असायचे, मर्दानी खेळ तुम्ही खेळले असतील पूर्वी. सूरपारंबी, आट्यापाट्या, नाही का, होते ना पूर्वी खेळ, तुम्ही खेळले असतील चांगले. मोठं वडाचं झाड पाहून सूरपारंबीचा खेळ खेळायचे. लपंडाव असायचा, विटी दांडू, मर्दानी खेळ होते. चेंडू लगोरी असे खेळ होते. आताचे खेळ पोटातलं पाणी बी हलत नाही असले खेळ जातात. नुसतं असं करायचं, नुसतं ते कॅरम असं करायचं. पोटातलं पाणी हलत नाही, भूक लागत नाही. 3 वेळा आई त्याच्या पुढे नाही ते जेवण आणती. मला नको, माझं तुझं चिरलंच नाही. खेडेगावात मुलं बघा विटी दांडू खेळतात. काय ती विटी दांडूचा आनंद वेगळाच बघा. हो नाही का, असं आडवी विटी करायची, हे गल्ली करायची, मारुतीच्या पाराजवळ असं असायचं. ती गल करायची, त्याच्यावर आडवा दांडू ठेवायचा आणि विटीनी कोलायचा. आहे की नाही? तसं नाही, मग गल करायची, त्याच्यावरती आडवी विटी ठेवायची आणि मग दांडूनी कोलायची. कोलल्यानंतर ती वरती झेलायची, वरच्या वरच झेलायची, खाली तिला पडू द्यायची नाही. आणि अशी ती जी विटी आहे ती खाली जेव्हा येते त्यावेळेला मग ते आबक, आणि मग ते वर घ्यायचं दुबक, आणि 3ऱ्या वेळेला अशी लांब मारायची. पूर्वी असा पांदीचा रस्ता असायचा आणि त्या पांदीच्या रस्त्याने ती जायची. ती विटी अशी लांब तिकडं पांदी आहे नाही तर पांदीचा रस्ता, त्या पांदीच्या रस्त्याने पूर्वी पांदीचाच रस्ता होता, असं डांबरी वगैरे नव्हतं. पांदीचा रस्ता, बैलगाडीचा रस्ता, 2 चकरी असायच्या. आणि त्या बैलाच्या चकारीच्या बाजूला अशी फुलं टाकलेली असायची. सकाळी सकाळी लोकांनी सकाळी ते फुलं टाकलेले, आणि मग त्या दिशेने ती अशी इटी गेलेली असते. आणि मग ती इटी तिकडून आणताना काही हातात नाही आणायची, मग कशी आणायची, अशी कोपराने आणायची. असं आता कोपर करायचं म्हणलं तोंड खाली वागतं काय, आणि असे रक्त बंबाळ व्हायचं पूर्वी. मी खेळलेले म्हणून मला माहिती हो. ती विटी तिकडे लांब गेली ना, तिकून विटी आणत असताना ती कशी आणायची, अशी कोपराने ढकलीत गलीपर्यंत आणायची. त्या गल असती ना त्या गलीपर्यंत.
असा वास यायचा घाण, अशी फुलं टाकलेली सकाळी सकाळी. विठाला विठाला हे सगळं रक्त भंबाळ व्हायचं. रक्त भंबाळ झालं ना संध्याकाळपर्यंत त्याला खपली आली पाहिजे. मग तिथं कुठंतरी दगडी पाला घ्यायचा, बघायचा, लगेच त्या असं करायचं. तिथं काय म्हणतात तुमच्याकडे त्याला? उन्हाळी. उन्हाळी ना, कोणी उन्हाळी म्हणतं, कोण त्याला दगडी पाला म्हणतं, कोण त्याला कुरमुडी म्हणतं, अजून जखम जोडीचा पाला म्हणतात त्याला. असं फुल गवत असतं बघा त्याला. फुल गवत असं वर एक फुल येतं त्याला, वर खाली त्याला पानं असतं, सफेद किंवा पिवळी, दोन प्रकारचे असतात त्याला. आणि ती फुलं मग ती घ्यायचं, ते पानं घ्यायचे, असं असं करायचं, त्याच्यावर लावायचं. संध्याकाळपर्यंत तर खपली. आईलाही कळायला लागलं नाही काहीतरी लागलं होतं, कळू बी द्यायचं नाही. असे नाना मर्दानी खेळ असायचे. आबका दुबका ते बघा ओरा, विटी दांडू चेंडू लगोरी नाना परी, खेळ मांडियला यमुनेच्या तिरी, काही गोपाळ. काय खेळ, मृदंग पाट्या, काय खेळ खेळायचे पूर्वी जुने वारकरी ना पंढरपुरात खेळायचे बरं काही खेळ त्या वाळवंटामध्ये. आजही काही काही वारकरी कार्तिकीला जर गेला काही काहींच्या फडावरती असे मर्दानी खेळ असतात. मृदंग पाट्या, अजून खो खो, हुतुतू, नाही का, हुमरी, असे नाना प्रकारचे खेळ आहेत. हे खेळ आपल्याला पाहायला बी मिळत नाही. कबड्डी, नाही का, अशा प्रकारचे नाना प्रकारचे खेळ खेळायचे. आणि ते खेळ खेळल्यानंतर जो आनंद मिळतो ना, नाही का, जे खेळामध्ये जो आनंद आहे तो कशातच आनंद नाही. म्हणून अशा प्रकारचे खेळ, नाना प्रकारचे खेळ खेळले गोपाळांनी. सगळे गोपाळांनी खेळ खेळून झाल्यानंतर मग म्हणायला लागले, खांदी भार पोटी भोग, काय खेळायाची देवा तुका म्हणे आता खेळ मोडा वापरता. देवा आता बस खेळ भरपूर झाले म्हणले, 11:30 वाजून गेले, आता भूक लागली म्हणले. प्रत्येकाने पोहे नाश्ता काय काय खाऊन आले असते, सगळं काहीतरी खाल्लं, कोणी भाकरी, कोणी बिस्किट, कोणी काय काय. तुम्ही काय खाल्लं की नाही? वा, असं पाहिजे. काल्याचे कीर्तन ऐकायचं म्हणलं, करायचं म्हणलं ना, निदान कीर्तन करायला तरी खाऊ नये. नियम आहे, संप्रदायाचा नियम आहे, काय खायचं नसतं. हा, भगवान परमात्मा आपल्याला प्रसाद देणार आहे. तो प्रसाद भक्षण करण्यासाठी अगोदरच काय कशाने पोट भरून ठेवायचं नाही, मग प्रसादानेच पोट भरवायचं ते. अशा प्रकारचं भगवान परमात्म्याने काय केलं असं आहे. सगळ्या गोपाळांना सांगितलं, आपल्या आपल्या गायी सगळ्यांनी वळून आणा. देव म्हणले, आता देव गोपाळ म्हणाले, कृष्णा आता आम्ही सगळे खूप थकलोय म्हणले, खूप खेळ खेळले, बऱ्याच काही गोष्टी शिकवल्यात आम्हाला तू, आता आम्ही आता थकून गेलोय. तू असं कर, तूच बासरी वाजव. आणि बासरी वाजवून मुरली वाजव. मुरली वाजवून म्हणजे कसे सगळे गोपाळ येतील, गायी येतील, सगळ्या गायी येतील. देवाने कदंबाच्या झाडाखाली सुंदर बासरी वाजवायला सुरुवात केली. काही गवळणी ती बासरी ऐकली. गायी तर सगळ्या आल्याच, पण एक गवळण म्हणून लागली, आई आई मला बासरी ऐकायला येते, तुला येते का? हो म्हणली, मलाही येते. मला असं वाटतंय की तो यादवाचा भगवान श्रीकृष्णच वाजवत आहे. वृंदावनी वेणू कवनाचा मायवाजे, वेणुनाद गोवर्धन गाजे, उच्च बसळणी मयूर विराजे, मज पाहता भासती यादवराजे. वृंदावनी वेणू कवनाचा मायवाजे, ध्वनी मंजुळ मंजुळ उमटती, वाकी रुझुन रुझन वाजती, देव विमाने बैसोनी स्तुती गाती. भानुदासा पावनी प्रेम भक्ती, ओ वृंदावनी वेणू कवनाचा मायवाजे. जसा तो वेणू ऐकायला येऊ लागला ना, त्या काही काही गवळण म्हणले, कृष्णा अरे जरा हळू वाजव ना म्हणून.
ती जशी मुरली ऐकायला आली ना तसं आमचं सगळं आम्हाला काही करताच येत नाही. तुझ्या मुरलीची ध्वनी अकल्पित पडली गाणी, विवळ झाले अंतःकरणी, मी घरधंदा विसरले, आहार सावरिया कशी वाजवली मुरली, आहार सावरिया कशी वाजवली मुरली, आहार सावरिया कशी वाजवली मुरली, आहार सावरिया ऐकल्यानंतर ती गवळण म्हणते, एका जनार्दनी गोविंदा पतित पावन परमानंद, तुझ्या नामाचा मनगंगा, वृत्ती तव पदी निवर्तली, आहार सावरिया कशी वाजवली मुरली. हो, त्या परमात्म्याने मुरली वाजल्याबरोबर सगळ्या गवळणी आल्या, गोपाळ आले नाही का. काही काही गवळणी आपल्या मालकाला जीव घालू लागल्या. मालक म्हणले, मला जरा लोणच्याची भरणी काढून दे म्हणले, शिंक्यावर आहे तेवढी भरणी दे. पूर्वी असं शिंक्यावर बऱ्याच गोष्टी ठेवल्या जायच्या. शिंक्यावरती भरणी लोणच्याची असायची किंवा फळीवर असायची. मालकाने लोणचं मागितलं, मला म्हणले तेवढं लोणचं दे. लोणच्याची भरणी काढली आणि लोणचं वाढलं, तेवढ्याच देवाची मुरली ऐकायला आली. शेजारी कडाला तिची हरणी नावाची मुलगी होती, ती उचलली आणि ती वरती शिंक्यावर ठेवली आणि ती भरणी घेतली कडाला लोणच्याची आणि निघाली तशीच. दुसरी ब्राह्मणाची गवळण होती, ती मालका शेजारी बसली होती, बोलत होती, गप्पा मारत होती, तेवढ्याच बासरी ऐकायला आली आणि निघाली. अगं कुठे निघालीस? तुझा मी पती आहे, तू या देहाचा पती असशील. हा देह आणि तुम्ही देह तिथंच सोडला आणि सूक्ष्म रूपाने ती गवळण भगवंताकडे आली. अशा सगळ्या गवळणी त्या ठिकाणी आल्या. सगळे गोपाळ आले आणि भगवंताला या एका उंच खडकावरती बसवलं. त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या घोंगड्या टाकल्या. देवाला कोणी पानाचा हार करावा, कोणी फुलाचा हार केला, देवाची सुंदर पूजा केलेली आहे. त्याच्या अगोदर आपण एकदा सर्वांनी भगवंताचं चिंतन, त्या गोपाळांनी जसं भगवंताचं चिंतन करू लागले ना पूजा करताना, तसं आपण देखील देवाचं चिंतन करायचं. गोपाळ कुमारी गोपाळ
गोपाळाची देवाला उंच आसनावर बसून देवाची पूजा केली आणि देवाने सांगितलं, हे पा गोपाळानं आपापल्या शिदोऱ्या जमा करा, या ठिकाणी शिदोऱ्या आणा म्हणे. सगळ्यांनी आपापल्या शिदोऱ्या काढल्या. आता काही गोपाळांची शिदोरी होती, काहींची शिळी भाकरी होती, तिची तार फुटत होती, काहींच्या कुरड्या होत्या पण त्याही वातळलेल्या होत्या, काहींची भजी होती पण त्याला अशी तार तुटत होती, काहींचं बेसन होतं तेही इटलेलं होतं, काहींची कढी होती फारच आंबट. असे सगळे, काही लिंबाचं लोणचं, काही भोकराचं लोणचं, काहींचं आंब्याचं लोणचं, मिरचीचं लोणचं, कारल्याचं लोणचं, अजून कशाचं बऱ्याच प्रकारची लोणची सगळी तिथं पाहिली देवानी. अरे 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 म्हणले, असले कुठं असतं का म्हणले. माझा डबा बा म्हणले, देवाची शिदोरी. आता देवाचा डबा कसा असेल, देवाचा डबा असा उत्पन्न बघा म्हणले माझी शिदोरी. आता देवाच्या डब्यात काय काय होतं, देवाच्या डब्यामध्ये महत्वाचे पदार्थ, मांडा होता, वांग्याचं भरीत, कांद्याची कोशिंबिरी, दही, लोणी, खडीसाखर, असा सगळा डबा देवाचा पाहिला. बघा म्हणले, माझी आहे तैशी पाहे, नाही तरी घरा जाय, चोरून या माय नवनीत हे आणावे. हो म्हणले, जा म्हणले घरी. काय काय आपल्यासारखे येडे होते ना तिथं, आपल्यासारखे म्हणले हो, आपल्यासारखे जे सर्वसामान्य होते ना, उठले निघाले घरी. लक्षात ठेवा, देव असाच करतो बघ. प्रसाद द्यायच्या वेळेला बरोबर आपल्याला बाहेर हकलतो, तेव्हा खरे जे भक्त असतात ना ते हलत नसतात. तुकोबरा एका ठिकाणी म्हणतात, तो का म्हणे, आता आम्ही नवजो, आता तो हाकललंच तरी आम्ही जाणार नाही. प्रसाद द्यायच्या वेळेला म्हणतोय घरी जा, माझी आहे तशी आणा म्हणून. आमच्या घरी काय म्हणले, सगळा संसार जाळून बसलो म्हणले तुझ्यासाठी. संसाराच्या नावे शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. संसारावर तुळशीपत्र ठेवलंय, तुळशीपत्र जाळोनी संसार वैसलो अंगणी. तू भेटावा म्हणून सगळ्या गोष्टी सोडल्या, तर आता म्हणतोय घरी जा. तो का म्हणे, हरी माझे कोणी नाही घरी. आता कुठल्या घरी पाठवतो. आणि तुमच्या आमच्यासारखी जी होती ना ती उठली तटा निघाली होती. तुकोबाला, हे बावळटानो थांब म्हणे, इथं कुठं निघाले. तुकोबाया देवाला म्हणतात, देवा आम्ही कुठे जाणार नाही, आता आम्ही इथेच राहणार. तू आता हाकलून जरी दिलंस, आम्ही नवजो दवडिता, आता तू हाकलून जरी दिलंस तरी आम्ही जाणार नाहीत. प्रसाद द्यायच्या वेळेला आम्हाला सांगतोय घरी जा, माझी आहे तैशी पाय सांगतो. आता नाही जाणार म्हणले कुठे. आता याला अशा पद्धतीने देवाला म्हणल्यानंतर म्हणले ठीक आहे. देवाने सगळे ते काला एकत्र केला. लोणची होती ना ती बोटाच्या सांधीत ठेवली लोणचे, आणि बाकीचा काल्याचा कवळ आपल्या हातामध्ये घेतला. काल्याचा कवळ हातात घेतल्यानंतर तो काला भगवंताने त्या गोपाळांच्या मुखात घालावा, गोपाळांचा काला राहिलेला आपल्या मुखात घालावा. सगळ्यांना भरपूर खायला घातला. आणि हे भरपूर खाऊ घालत असताना काही देव वरून पाहत होते. स्वर्गातले देव, ब्रह्मादिक देव सगळे वरून पाहत होते. आणि पाहत असताना त्यांना वाटलं आपल्यालाही काला मिळावा, कारण काला कुठेही होत नाही. वैकुंठी तो नाही कवळ काही. काला हा वैकुंठात नाही, स्वर्गात नाही, कुठे का नाही. काला फक्त मृत्यू लोकांमध्ये होतो. आणि मग असा काला त्या ठिकाणी संपन्न होत असताना, वाळवंटात काला संपन्न होत असताना ब्रह्मादिक देव आले. त्यांना वाटलं ह्या गोपाळांच्या वेशामध्ये घुसले, आतमध्ये घुसले. आता देवाला कळतं, पण देवाला कळणार नाही अशा पद्धतीने प्रसाद घेत होते. कसा घेत होते सांगू तुम्हाला. एखाद्या माणसाला जर डबल प्रसाद घ्यायचा असेल, आपण पहिला प्रसाद खाल्ला आणि घरच्यांची आठवण झाली, अरे आपल्याला घरी प्रसाद न्यायचा होता. मग ते जण प्रसाद वाटणार असतो ना, त्याला बऱ्यापैकी माणसांची तोंड ओळख झालेली असते. प्रसाद देताना प्रसाद देणारा असतो तो डबल कोणी जर मागितला की त्याला म्हणतो, हे तू घेतला होता ना पहिलेच प्रसाद असं म्हणतो. पण इथेही त्यांनी काय केलं, ब्रह्मदेव आतमध्ये घेत घुसले गोपाळांच्या वेशात, पण प्रसाद मागताना असं केलं त्यांनी. इकडे कोणी बी प्रसाद घेताना डबल घ्यायचा असेल ना तर असा हात करतो आणि प्रसाद घेतो. देव म्हणले मी गोपाळांना भरपूर खायला घातलेले, गोपाळ माझी उपाशी नाहीत, असं कोणी करणारच नाही. बघू बरं कोण आहे ते. बघते तर ब्रह्मदेव दिसले. काय ब्रह्मदेवा, तुम्हाला काला खायचंय ना, खुर्ची सोडावं लागते. खुर्ची सोडल्याशिवाय तुम्हाला का ब्रह्मपदाची खुर्ची सोडा आणि मग तुम्हाला काला सेवन करायला मिळेल. तेच ब्रह्मदेव.
ब्रह्म सोपान तो झाला. भक्त आनंद वर्तला. सोपान काकाच्या रूपाने अवतीर्ण झाले आणि मग काल्याचा आनंद सेवन केला. मला काय सांगायचंय, आपल्याला त्या पदावरती राहून खायला मिळत नाही. आजी ओस अमरावती काला पावया येती देव विसरती हा ते देव म्हणाले बघून घेऊ आपल्याला काळा भेटत नाही ना. हात धुवायला येतील ना म्हणजे यमुनेच्या डोहात हात धुवायला, मग आपण तिथं काला सेवन करू. सगळ्या देवाला म्हणले चला म्हणले काल्याची असे देव जळी झाले माशाच्या रूपाने ते डोहामध्ये गेले आणि तिथं काल्याचा आनंद घेण्यासाठी म्हणून थांबून बसले. पण देवाने सांगितलं हे गोपाळनो, आता हा काला खाल्लाय ना, आता हात धुण्यासाठी यमुनेच्या डोहात जायचं नाही. मग हात कशाला पुसायचे म्हणजे आपल्या टिरीला पुसायचे. मांडीला नाही सांगितले, दंडाला नाही सांगितले, पोटाला नाही सांगितले. मग इथेच का सांगितले, आपल्या शरीरामध्ये देखील अनेक देवतांचं वास्तव्य आहे बर का. आपल्या शरीरामध्ये इथं एका देवाचं वास्तव्य आहे, इथं देवाचं आहे, इथं देवाचं वास्तव्य मुखावरती आहे, सगळीकडे देवाचं वास्तव्य आहे. एकच जागा नाही देवाचं वास्तव्य. ज्या ठिकाणी देवाचं वास्तव्य नाहीये ती जागा म्हणजे आपली शिटाची जागा. म्हणून पोलीस खात्यात देखील आरोपीला मारताना कुठं मारतात, टिरीवर मारतात का. तिथं दुसरीकडे मारले देवाला लागल ना, म्हणून टिरीवर मारण्याची पद्धत आहे. असो विनोदाचा भाग सोडून द्या. देवाने सांगितलं टिरीला हात पुसायचे, कोणाला तिथं याच्यामध्ये हात धुवायचे नाही. तिथं काय झालेलं आहे, यमुनेच्या डोहात तिकडे भोकाडी आलेली आहे, तिकडे कुणी जाऊ नका, तिकडे हात धुवायचा नाही, आपल्या टिरीलाच हात पुसायचे. ठीक आहे म्हणले, भरपूर बघून घेऊ म्हणले आणि काला सेवनच करू. देवाने त्यांना काला मिळू दिला नाही. त्या काल्याचं वर्णन शुकाचार्य फार सुंदर वर्णन करतात. बिभ्रद वेणुम जठरपटयो शृंग वेत्रेच कक्षे वामे पावन मसृणं कवलं तत्पलंकने फिल्लेषु तिष्ठन्मध्ये स्वप्रत सुरयत हास्य नरभी स्वे स्वर्गे लोके विशती भूभुजे यज्ञ पब्बाल केली कुंडली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराम माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली मागे आज देतो पोटभरी पुरी म्हणाल तोरी हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला. आज देतो पोटभरी पुरी म्हणाल तोरी तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे. आज देतो पोटभरी पुरी म्हणाल तोरी. या ठिकाणी भगवान परमात्म्याने जो काला देणार आहे तो आजचा दिवस पवित्र दिवस काल्याचा दिवस आणि असा काल्याच्या या शिदोरीमध्ये परमात्म्याचं चरित्राचं वर्णन करणं म्हणजे दिव्य शुद्धरी परमात्मा या ठिकाणी टाकत असतो. Thank you.